माऊली राम कृष्ण हरी बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तर भक्त हो, आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरीची पायीवारी करत असतात, अगदी न थकता न हरता। तुमच्यापैकी कोण कोण सध्या पंढरपुरामध्ये आहे किंवा आता हा जो व्हिडिओ आहे तो मी आषाढी एकादशीच्या जेमतेम 2 दिवस आधी बनवते आहे। कदाचित तुम्ही हा व्हिडिओ आषाढी एकादशीच्या दिवशी पाहाल, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे विचारते की अजून एकादशी 2 दिवसांवर आहे, तर आता सध्या तुमचा मुक्काम कुठे आहे? तुम्ही पंढरपुरामध्ये पोहोचण्यासाठी अजून तुम्हाला किती वेळ लागणार आहे? किंवा जे कोणी पंढरीमध्ये पोहोचलं तर तुमचा प्रवास सुखरूप झाला ना, मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। भक्तांनो, तुम्ही कधी विचार केलाय का विठ्ठल पंढरपुरामध्ये नेमके कसे आले? त्या अगोदर ते कुठे होते? पहिली पंढरीची वारी कुणी केली की ज्यामुळे ती एक परंपरा पडली आणि आज आपल्यापैकी बरेच वारकरी जेव्हा आषाढी एकादशी जवळ येते तर त्याच्या अगोदर ज्या काही दिंड्या पालख्या निघतात तर त्याच्या मार्फत ते न चुकता दरवर्षी वारी करतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युगे 28 विटेवरी उभा या शब्दाचा अर्थ काय होतो? तुमच्यापैकी कोणीतरी एक जणाने कमेंट सुद्धा केली होती आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यात विचारलं होतं युगे 28 या शब्दाचा अर्थ काय होतो ते नक्की सांगा। तर या प्रश्नाचं उत्तर आणि मी अगोदर तुम्हाला ज्या 2 गोष्टी सांगितल्या की विठ्ठल पंढरपुरामध्ये कसे आले किंवा पहिली पायी वारी कोणी केली, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत। बघा, आपण सर्वजण आपापल्या घरी देवपूजा करतो, त्याचबरोबर न चुकता आपल्या घरी वेगवेगळ्या देवी देवतांच्या आरत्या होतात, आपण त्यांचे मंत्र म्हणतो, श्लोक म्हणतो। आणि तुम्ही जर खास करून वारकरी संप्रदायामधले असाल तर तुमच्या घरी सुद्धा युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, तर याने सुरुवात होणारी विठ्ठल रुक्मिणीची आरती नक्की म्हटली जात असेल। तर याच्यामध्ये युगे 28 म्हणजे काय हा प्रश्न आपल्या प्रत्येकालाच पडतो आणि त्याच्याविषयी जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कथा, पुराण, इतिहास आणि वारकरी परंपरेच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची उत्तरं ऐकायला, जाणून घ्यायला मिळणार आहेत। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी। विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल। आणि आपल्या चॅनेलवर ज्या काही कथा असतात, ज्या प्रकारचे धार्मिक व्हिडिओ असतात, तर ते फक्त व्हिडिओ करायचे म्हणून करायचे किंवा कथा सांगायच्या म्हणून सांगायच्या अशा नसतात। तर सरते शेवटी त्याच्यामधून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा संदेश किंवा बोध हा आवर्जून ऐकायला मिळतो। म्हणूनच म्हटलं की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, याच्यातून सुद्धा तुम्हाला शेवटी एक चांगला बोध ऐकायला मिळणार आहे। तुम्हाला जर धार्मिक, आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला, ऐकायला आवडत असेल तर आजच तुम्ही आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा राम कृष्ण हरी। चला तर मग कथेला सुरुवात करते। तर भक्तांनो, आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला असा एकही भक्त सापडणार नाही की ज्याला पंढरीचा विठ्ठल माहिती नाही। खरं तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा विठ्ठलाचं नाव घेतलं जातं, कानडा राजा पंढरीचा। आपण हे गीत नेहमी ऐकतो, अभंग ऐकतो, तर त्याच्यामध्ये कानडा म्हणजे काय? कर्नाटकामध्ये सुद्धा विठ्ठलाचे भक्त भरपूर आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर जी राज्य आहेत तिथे सुद्धा विठ्ठल भक्ती ही केली जाते। फक्त विठ्ठलाची जी नावं आहेत ती प्रत्येक राज्यानुसार थोडीफार वेगवेगळी आहेत। तर आपण विठ्ठल म्हणतो, पांडुरंग म्हणतो, बरोबर की नाही? तर या पांडुरंगाचं सावळं मनमोहक मनोहारी रूप, ज्यांचे हात कमरेवर, जे विटेवर उभे आहेत, ज्यांना कोणत्याही आसनाची, सिंहासनाची किंवा खास बैठकीची गरज नाही, ते फक्त साध्याशा एका मातीच्या विटेवर उभे आहेत आणि आपल्या भक्तांची प्रेमाने वाट पाहणारे विठू माऊली आहेत। पण तुम्ही कधी विचार केलाय का भगवान विठ्ठल सुरुवातीपासूनच पंढरपुरात होते का? तर याचं उत्तर आहे नाही। वारकरी परंपरेनुसार भगवान विठ्ठल म्हणजेच भगवान श्रीहरी श्री विष्णूंचं रूप, ज्यांना आज आपण जगाचे पालनहार किंवा जगत पालक, सृष्टीचे पालन करते म्हणून ओळखतो, तर त्यांचंच ते रूप आहे। आणि या भगवान श्रीहरी विष्णूंचं नित्य निवासस्थान हे वैकुंठ आहे। वैकुंठ निवासी म्हणून त्यांची ओळख आहे।
तिथूनच ते संपूर्ण सृष्टीचं पालन करतात. मात्र एक दिवस पृथ्वीवर एक असा भक्त जन्माला आला ज्याच्या भक्तीने आणि सेवाभावाने भगवान विष्णूंनाही वैकुंठ सोडून पृथ्वीवर यावं लागलं. तो भक्त म्हणजे पुंडलिक. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुंडलिक हा जन्मापासून विठ्ठलांचा किंवा कोणत्याही देवाचा भक्त नव्हता. उलट काही कथांनुसार तरुणपणी तो आपल्या आई वडिलांशी अतिशय कठोरपणे वागत असे. आपले जन्मदाते आई वडील आपल्याला देवासमानच असतात आणि असायलाच हवेत, पण पुंडलिक मात्र या सगळ्याच्या विरोधात होता किंवा उलट होता. तो आपल्या आई वडिलांना कधीही बरं पाहत नव्हता. त्यांची कुठल्याही प्रकारची सेवा अजिबात तो करायचा नाही. त्यांच्या सेवेकडे तो नेहमी दुर्लक्ष करायचा. त्याला स्वतःच्या सुखाचीच जास्त काळजी होती. वृद्ध आई वडिलांच्या मनात त्याच्याबद्दल खूप वेदना होत्या. पण देव जेव्हा एखाद्यावर कृपा करतात तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी एखादा प्रसंग घडवतात. पुंडलिकाच्या आयुष्यामध्ये सुद्धा तसंच काही घडलं. एक प्रवास, काही संतांचं दर्शन आणि त्यांच्या वागण्यातून मिळालेला एक मोठा धडा, यामुळे पुंडलिकाच्या मनात प्रचंड परिवर्तन झालं. त्याला जाणवलं, देव शोधण्यासाठी दूर दूर फिरण्यापेक्षा आईवडिलांची जर मनापासून सेवा केली तर खरी हीच सर्वात मोठी देवाची भक्ती आहे, हीच सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे. त्या दिवसापासून पुंडलिक पूर्णपणे बदलला. तो रात्रंदिवस आपल्या आईवडिलांची मनोभावे सेवा करू लागला. त्यांच्या प्रत्येक गरजेची तो अगदी प्रेमाने काळजी घेऊ लागला. त्याच्या या सेवेची कीर्ती हळूहळू सर्वत्र पसरली, पोहोचली आणि असं म्हटलं जातं की ती कीर्ती थेट वैकुंठापर्यंत पोहोचली. भगवान विष्णूंनी तेव्हा आपल्या या भक्ताची महती ऐकली आणि लगेचच त्यांनी एक निर्णय घेतला. या भक्ताला भेटण्यासाठी आपण पृथ्वीवर जायलाच हवं. पण भगवान विष्णू जेव्हा पुंडलिकाच्या दारात आले तेव्हा पुंडलिकाने त्यांचं स्वागत केलं का, की त्याने देवालाच थांबायला लावलं? हीच घटना पुढे पंढरपूर, विठ्ठल आणि विटेवर उभ्या असलेल्या माऊलीच्या कथेचं कारण ठरली. ती आपण लगेचच आता पुढच्या भागात जाणून घेऊया. तर मंडळी, आतापर्यंत आपण ऐकलं की भगवान विष्णूंनी आपल्या भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी वैकुंठातून पृथ्वीवर येण्याचा निर्णय घेतला. पण प्रश्न असा आहे, पुंडलिकामध्ये कोणता बदल झाला ज्यामुळे भगवान स्वतः त्याला भेटायला आले? वारकरी परंपरेमध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथेनुसार एकदा पुंडलिक आपल्या आई वडिलांसह तीर्थयात्रेला निघाला होता. परंतु त्या प्रवासातही त्याचं वागणं काही बदललं नव्हतं. तो स्वतःच्या सुखाची पुरेपूर काळजी घेत होता, तर वृद्ध आई वडिलांना अनेक कष्ट सहन करावे लागत होते. प्रवासादरम्यान तो कुक्कुट ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचला. रात्र झाल्यामुळे तो तिथेच थांबला. पहाटे त्याने एक विलक्षण दृश्य पाहिलं. 3 स्त्रिया आश्रमामध्ये आल्या. त्यांचे कपडे चिखलाने माखलेले होते, भरलेले होते. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, सेवा केली आणि जाताना त्यांचे कपडे अगदी स्वच्छ, तेजस्वी, लखलखीत दिसत होते. हे पाहून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटलं. त्याने नम्रपणे विचारलं, तुम्ही कोण आहात? तर त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. पुंडलिक अधिकच आश्चर्यचकित झाला होता. मग तुमचे कपडे इतके मळलेले का होते? तर त्या स्त्रिया म्हणाल्या, अर्थात त्या अतिशय दिव्य स्त्रिया, देवी समान स्त्रिया होत्या. तर पुंडलिकाला त्या सांगू लागल्या, लोक आमच्यात स्नान करून आपली पापं धुतात. त्या पापांचा स्पर्श आम्हाला होतो, पण आम्ही रोज या आश्रमामध्ये येतो, कारण इथे आई वडिलांची सेवा केली जाते. त्या सेवेच्या पवित्रतेमुळे आम्ही पुन्हा शुद्ध होतो. तर त्या दिव्य स्त्रिया, देवी समान महिला कोण होत्या? तर गंगा, यमुना, सरस्वती या नद्या होत्या. हे शब्द ऐकताच पुंडलिकाच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. पश्चाताप तो करू लागला. ज्यांना मी दुर्लक्षित केलं त्यांचीच सेवा इतकी महान आहे. आणि त्या दिवसापासून त्याच्या मनाचं परिवर्तन झालं. त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि त्याने आपल्या आईवडिलांची सेवा करणं हाच आपला धर्म मानला. त्यांची सेवा करतानाच त्याला देवाचं दर्शन होऊ लागलं. आणि हाच तो क्षण होता जेव्हा त्याच्या भक्तीची कीर्ती थेट वैकुंठापर्यंत म्हणजे भगवान श्रीहरी श्री विष्णूंपर्यंत पोहोचली. भगवान विष्णूंनी ठरवलं, अशा भक्ताला भेटायला आपण स्वतःच जायला हवं. पण जेव्हा भगवान विष्णू पुंडलिकाच्या दारात आले तेव्हा पुंडलिकाने त्यांना ताबडतोब नमस्कार केला का, की त्याने देवांनाच थांबायला सांगितलं? याच प्रश्नापासून किंवा याच प्रसंगापासून विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाची कथा सुरू होते. तर
आता आपण त्या प्रसंगापाशी आलेलो आहोत ज्यामुळे भगवान विष्णू विठ्ठल म्हणून कसे ओळखले जाऊ लागले ते आपल्याला प्रत्यक्षात ऐकायला मिळणार आहे। तर वारकरी परंपरेनुसार भगवान विष्णू वैकुंठातून थेट पुंडलिकाच्या घरी आले। त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करण्यात इतका मग्न होता की त्याचं पूर्ण लक्ष त्यांच्याकडेच होतं। इतक्यात दारात भगवान श्रीहरी श्री विष्णू उभे राहिले। सामान्य माणूस असता तर सर्व काम सोडून देवाच्या दर्शनासाठी थांबला असता। आपल्यासारखं जर कोणी असतं आणि आपल्याला देवाची भेट प्रत्यक्षात आपल्या घरी होते तर आपण हातातलं सगळं सोडून देऊ आणि पहिले देवाच्या चरणाशी लागू, बरोबर की नाही? पण पुंडलिकाने एक क्षण विचार केला, जर मी आता आईवडिलांची सेवा अर्धवट सोडली तर मी ज्या धर्माचं पालन करतोय त्यालाच तडा जाईल। त्याने भगवंतांना दुरूनच नमस्कार केला आणि अत्यंत नम्रतेने म्हणाला, प्रभो, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया काही क्षण थांबा। भगवान विष्णूंनी भक्ताचा भाव ओळखला। पुंडलिकाने काय केलं, आपल्या जवळ पडलेली एक वीट भगवानांकडे सरकवली आणि तो म्हणाला, प्रभो, कृपया या विटेवर तुम्ही उभे राहा। माझ्याकडे दुसरं सध्या तुम्हाला आसन म्हणून देण्यासाठी काहीच नाहीये आणि मी लगेच येतो, तुम्ही फक्त काही क्षण माझ्यासाठी थांबा। तर भगवान विष्णूंनी त्या साध्या विटेवर उभं राहणं स्वीकारलं। त्यांच्या मनात अजिबात राग नव्हता, उलट त्यांना आनंद होत होता की त्यांचा भक्त स्वतःच्या देवापेक्षाही आईवडिलांच्या सेवेचं महत्त्व फार काय म्हणायचं त्याला, अगदी मनापासून किंवा अगदी प्राणापेक्षाही जास्त त्याला आईवडिलांची सेवा महत्त्वाची होती। तर अशा पद्धतीने तो आईवडिलांचं महत्त्व, त्यांच्या सेवेचं महत्त्व एक प्रकारे जपत होता, त्याची जपणूक चालू होती। थोड्या वेळाने पुंडलिकाने सेवा पूर्ण केली। तो भगवानांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून उभा राहिला। भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले, पुंडलिका, आज तू मला शिकवलंस की खरी भक्ती फक्त मंदिरात नसते तर ती आपल्या आईवडिलांच्या निस्वार्थ सेवेमध्ये सुद्धा असते। मंडळी, याच प्रसंगामुळे भगवान विटेवर उभे असलेले रूप विठ्ठल म्हणून प्रसिद्ध झालं, अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे। पण ही कथा इथेच संपत नाही, तर भगवान विष्णूंनी पुंडलिकाला वर मागायला सांगितला आणि पुंडलिकाने जे मागितलं त्यामुळेच आज लाखो भक्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून जातात। पुंडलिकाने असा कोणता वर मागितला की भगवान विष्णू किंवा भगवान श्रीहरी श्री विष्णू कायमचे पंढरपुरात राहिले आणि पुढे विठ्ठल मंदिर कसं उभं राहिलं? तर बघा, भगवान पुंडलिकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन म्हणाले, पुंडलिका, मी तुझ्या भक्तीवर आनंदित झालो आहे, तुला जो वर पाहिजे तो माग तू। तर पुंडलिक काही क्षण शांत राहिला। त्याने स्वतःसाठी ना धन मागितलं, ना राज्य, ना स्वर्ग, ना मोक्ष। तर पुंडलिक अगदी नम्रपणे म्हणाला, प्रभो, माझी फक्त एक विनंती आहे। आज तुम्ही माझ्यासाठी थेट वैकुंठातून पृथ्वीवर आलात, पण माझ्यानंतरही असंख्य भक्त तुमच्या दर्शनासाठी आसुसलेले असतील, म्हणून तुम्ही इथेच या भूमीवर सदैव वास्तव्य करा। भगवान विष्णूंना ही विनंती अतिशय प्रिय वाटली। ते म्हणाले, पुंडलिका, आजपासून मी या पवित्र भूमीवर भक्तांसाठी सदैव उभा राहीन। जो कुणी श्रद्धेने इथे येईल त्याला माझं दर्शन मिळेल आणि अशा भक्ताची मी युगानुयुगे वाट पाहत राहील। वारकरी परंपरेनुसार तेव्हापासून भगवान विठ्ठल पंढरपुरामध्ये विटेवर उभे आहेत अशी श्रद्धा आहे। चला, आतापर्यंत हे तर आपल्याला कळलं की भगवान श्रीहरी श्री विष्णूंनी पंढरपुरामध्ये राहण्याचा, वास्तव्य करण्याचा निर्णय का घेतला, तर आपल्या भक्ताच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि पवित्र भूमी पंढरपूर इथे त्यांनी वास्तव्य केलं। पण आता एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येतो, तर तो असा, जर भगवान त्या काळापासून पंढरपुरामध्ये आहेत तर आजचं भव्य विठ्ठल मंदिर त्याच वेळी बांधलं गेलं होतं का? तर याचं उत्तर आहे नाही। वारकरी परंपरेमध्ये भगवान विठ्ठलांच्या प्राकट्याची कथा सांगितली जाते, मात्र इतिहासाच्या दृष्टीने आज दिसणारं विठ्ठल मंदिर अनेक शतकांच्या प्रवासातून उभं राहिलेलं मंदिर आहे। इतिहासकारांच्या मते पंढरपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र होतं। पुढे यादव राजांच्या काळात मंदिराला मोठं स्वरूप मिळालं। त्यानंतर विविध राजवटींमध्ये आणि अनेक भक्तांच्या योगदानातून मंदिराचा विस्तार असेल, जीर्णोद्धार असेल आणि सुशोभीकरण असेल, तर या सगळ्या गोष्टी एक एक करून होत गेल्या। म्हणूनच विठ्ठलाचं पंढरपुरामध्ये असणं हे वारकरी परंपरेतील एक प्रकारे श्रद्धास्थान आहे किंवा एक श्रद्धेचा भाग आहे असं आपण समजूया। आणि आजचं मंदिर हा अनेक शतकांच्या इतिहासाचा वारसा आहे। या दोन गोष्टी वेगळ्या असल्या तरी दोन्हींचं महत्त्व तितकंच मोठं आहे।
म्हणूनच आज लाखो वारकरी जेव्हा पंढरपुरात येतात तेव्हा फक्त दगडांनी बांधलेल्या मंदिराचं दर्शन ते घेत नाहीत, तर ते भक्तीचं दर्शन घेतात, जिथे एका भक्ताच्या प्रेमाने भगवान स्वतः उभे राहिले अशी श्रद्धा कित्येक वर्षांपासून जपली जाते। पण दरवर्षी लाखो वारकरी पायी पंढरपूरला का जातात, पहिली वारी नेमकी कोणी केली आणि ही परंपरा कशी सुरू झाली हे आपण लगेचच आता पुढच्या भागात जाणून घेऊया। तर मंडळी, आता आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं, हजारो दिंड्या, पालख्या, लाखो वारकरी, टाळ मृदुंगांचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष। पण तुम्ही कधी विचार केलाय का ही वारी नेमकी कोणी सुरू केली? याचं उत्तर दोन भागात समजून घ्यावं लागतं। पहिला भाग म्हणजे वारकरी परंपरा आणि दुसरा भाग म्हणजे इतिहास। वारकरी परंपरेनुसार पहिला वारकरी म्हणजे भक्त पुंडलिक, कारण भगवान स्वतः त्याच्या भेटीसाठी पंढरपुरात आले आणि त्याच्याच विनंतीवरून तिथे राहिले अशी श्रद्धा आहे, म्हणून विठ्ठलाच्या भक्तीचा पाया पुंडलिकाने घातला असं म्हटलं जातं। मात्र आपण जी आज पालखीची वारी पाहतो ती पुढे अनेक शतकात विकसित झाली, जसं की संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, या संतांनी विठ्ठल भक्ती घराघरात पोहोचवली त्यांच्या अभंगांच्या किंवा त्यांच्या ज्या काही भक्तीच्या रचना असायच्या त्यांच्या माध्यमातून। आणि त्यांनी लोकांना सांगितलं, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे यज्ञ करण्याची अजिबात गरज नाही, फक्त देवाचं मनापासून नामस्मरण आणि आपलं असणारं निर्मळ मन हेच पुरेसं आहे। हळूहळू संतांच्या पादुकांसह पंढरपूरला जाण्याची परंपरा वारकरी संप्रदायात सुरू झाली। यालाच पुढे पालखी सोहळा म्हणून एक नवी ओळख मिळाली। मंडळी, वारी ही फक्त चालण्याची एक यात्रा नाही, तर ती अहंकार सोडण्याची यात्रा आहे। या यात्रेमध्ये राजा आणि रंक, श्रीमंत आणि गरीब सर्वजण एकाच रांगेत चालतात। सगळ्यांच्या ओठांवर एकच नाव असतं, ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, पांडुरंग, माऊली, अशा अनेक प्रकारची, म्हणजे ती सगळी विठ्ठलाचीच नावं आहेत खरं तर, आणि तीच असतात। आणि म्हणूनच लाखो लोक दरवर्षी शेकडो किलोमीटर पायी चालतात। ते पायांनी पंढरपूर गाठतात, पण मनाने भगवंतापर्यंत पोहोचतात। आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न आला असेल, जर आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात, तर नेमक्या त्याच दिवशी लाखो वारकरी त्यांच्या दर्शनासाठी का येतात? जर भगवान श्रीहरी विष्णू देवांचे देव जर झोपलेले आहेत, तर मग देव त्यांना भेटायला त्याच दिवशी कशाला जातात? नंतर का जाऊ शकत नाही? किंवा नंतरही जाऊ शकतात ना? आणि देव झोपेत असताना दर्शनाला जाण्यामागचं रहस्य काय आहे तेही आपण समजून घेऊया। तर मंडळी, आता आपण कथेतील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नापाशी आलेलो आहोत। तर बघा, याचं उत्तर समजून घेण्यासाठी सर्वप्रथम योगनिद्रा म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल। आपण थकलो की झोपतो, बरोबर? झोपेत असताना आपल्याला बाहेर काय घडतंय हे समजतं का? अजिबात नाही। पण भगवान विष्णूंची योगनिद्रा म्हणजे सामान्य झोप नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण धर्मग्रंथांमध्ये ती दैवी आणि आध्यात्मिक अवस्था असल्याचं मानलं जातं। या अवस्थेतही भगवान सृष्टीचं पालन करतात, म्हणूनच देव झोपले म्हणजे ते भक्तांपासून दूर गेले असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही। मग वारकरी याच दिवशी पंढरपूरला का बरं जातात? तर वारकरी परंपरेनुसार आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे भगवंतांच्या योगनिद्रेपूर्वी त्यांच्या चरणी उपस्थित राहण्याचा दिवस। हा दिवस भक्तीचा, संकल्पाचा आणि चातुर्मासाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा दिवस आहे। म्हणून लाखो वारकरी अनेक दिवस चालत पंढरपूर गाठतात आणि ते फक्त तिथे दर्शन घेण्यासाठी येत नाहीत, तर विठ्ठलाला सांगण्यासाठी येतात, माऊली, या चातुर्मासातही आमच्यावर अशीच कृपा ठेव। किंवा त्यातले बरेच जण शेतकरी असतात, आणि शेतकरी नसले तरी सर्वांना माहिती आहे की आपण जरी स्वतः शेतकरी नसलो तरी शेतकरी राजा आपल्यासाठी भूमिपुत्र आहे। तिकडे म्हणजे ज्यांची शेती आहे त्या भागामध्ये जर व्यवस्थित पाऊस पडला, पीक पाणी व्यवस्थित आलं, तरच आपल्या सर्वांना अन्नधान्य भेटणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येकजण असं समजा की शेतकऱ्यासाठी किंवा सर्वांचं सर्व काही भलं होऊ दे याच्यासाठीच प्रार्थना करण्यासाठी येतो। बघा, आपलं कुटुंब सुखी तर आपल्याला बाकी दुःखांची कोणत्याही प्रकारची चिंता नसते, कारण पहिल्यांदा आपलं कुटुंब सुखी असावं लागतं आणि तिथे आपली मनस्थिती एक प्रकारे मग चांगली राहते। कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसल्या तर बाहेरची कामं आपण
सदैव करायला तयार आहोतच की, बरोबर. आणि जर कुटुंबात कोणाला एखाद्याला काही अडचण झाली तर आपलं मन जे आहे ते स्थिर राहत नाही, आपण डिस्टर्ब होतो. म्हणजे एक प्रकारे आपल्याला कोणत्याही कामात लक्ष लागत नाही आणि आपल्या प्रगतीचा मार्ग जो आहे तो कुठेतरी खुंटला जातो. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या समृद्धीची, कल्याणाची किंवा सुखासमाधानाची प्रार्थना करण्यासाठी विठुरायांच्या चरणी साकडं घालायला जात असतो. बघा, चातुर्मास सुरू होतो, पण पूर्वीच्या काळी काय होतं, पावसाळ्यामध्ये साधू संत एकाच ठिकाणी राहून साधना करायचे. कारण प्रवास करायला साधनं तर नव्हती आणि एवढ्या चिखलाचं, पावसाचं ते प्रवास कसा करणार, बरोबर. आणि त्यांचा दुसरा महत्वाचा उद्देश हा होता की सूक्ष्म जीवांना इजा होऊ नये आणि अधिकाधिक वेळ नामस्मरण असेल, स्वाध्याय असेल किंवा भक्तीत आपण घालवावा, हा त्या मागचा सुंदर विचार होता. खरं तर पूर्वीचे लोक खूप धार्मिक होते, आत्ताही लोक आहेत, पण पूर्वीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये, लोकांच्या मनस्थितीमध्ये खूप फरक झालेला आहे. तर चातुर्मास हा फक्त केवळ एक 4 महिन्यांचा कालावधी नाही, तर तो स्वतःला बदलण्याचा काळ आहे. याच कारणामुळे अनेक भक्त या दिवशी एखादा संकल्प करतात. कुणी रोज हरिपाठ मी वाचेल म्हणेल असा संकल्प करतं, कुणी विष्णू सहस्त्रनाम म्हणतं, कुणी कांदा लसूण सोडतं, कुणी एकादशी पाळतं, तर कुणी आपल्या आवडीचा एखादा पदार्थ 4 महिन्यांसाठी वर्ज्य करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण आता हे पण शिकले आहेत की वेगवेगळे जे काही वेगवेगळ्या ज्या काही धार्मिक कथा आहे किंवा धर्मग्रंथ जे आहेत आपल्याच हिंदू धर्मातले, पण वेगवेगळे ग्रंथ, म्हणून मी असं म्हणाले की वेगवेगळे धर्मग्रंथ वाचून आता लोकांच्या डोक्यात हा पण प्रकाश पडायला लागलेला आहे. खरं तर ही खूप आनंदाची बाब आहे आणि लोक हे पण शिकलेले आहेत की वाईट सवय आपण या 4 महिन्यांच्या काळामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला किंवा सुरुवातीचे काही दिवस आपल्याला खरोखर एखादी वाईट सवय असेल किंवा एखादा आपल्यात बदल करायचा म्हटला ना तर वेळ लागतो, पण आपल्याकडे तब्बल 4 महिने आहेत. तर या 4 महिन्यामध्ये अगदी जग उलट पालट होऊ शकतं. म्हणजे ठरवलं तर आपण सगळं काही करू शकतो. बोलण्याचा अर्थ अशा पद्धतीने तुम्ही घ्या. तर वाईट सवय सोडण्यासाठी चातुर्मासाचा काळ हा अतिशय उत्तम आहे आणि कुठेतरी लोक हे स्वीकारताय, याचा खरंच खूप आनंद होत आहे. आणि ज्यांना कुणाला असं वाटतंय की आपल्यामध्ये थोडेफार अवगुण भरलेले आहे, गुणांनी पुरेपूर भरलेला माणूस या जगामध्ये शोधून सापडायचा नाही खरं तर, पण ज्याच्यामध्ये अवगुण आहेत किंवा काही गोष्टी आपल्याला खूप त्रासदायक ठरतात, म्हणजे आपल्यालाही त्याचा त्रास होतो आणि आपल्या अशा सवयीमुळे घरातले सुद्धा त्रासून जातात. तर अशी तुमची जी काही सवय असेल, वाईट व्यसन असेल, तर तुम्ही कृपया करून या चातुर्मासामध्ये सोडण्याचा निर्णय घ्या आणि त्याच्यावर काम करा. आणि बाकी तुम्ही कोणत्याही प्रकारचा धर्मग्रंथ किंवा देवाधिकाचं काही नाही केलं एक वेळ तरी सुद्धा चालेल. ते केलं तर खरंच चांगलं आहे, सोन्याहून पिवळा आहे. पण त्याच्यापेक्षाही सगळ्यात बेस्ट की तुम्ही जर ह्या सवयी तुमच्या असतात, वाईट सवयी असतील, व्यसनं असतील, त्या जर सोडल्या तर अर्थातच तुम्ही एखादा धर्मग्रंथ वाचला किंवा तुम्ही देवाचं काहीतरी केलं असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. तर बघा, आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणं म्हणजे देव झोपण्यापूर्वी दर्शन घेणं नव्हे, तर स्वतःच्या आयुष्यामध्ये भक्तीची नवी सुरुवात करणं आहे. पण आषाढी एकादशीचा उपवास नेमका कसा करावा, काय खावं, काय टाळावं आणि उपवासाचं पारण कधी करावं, हे आपण व्हिडिओच्या पुढच्या भागात आता जाणून घेऊया. तर आतापर्यंत आपण विठ्ठल, पंढरपूर, वारीची परंपरा हे सगळं काही जाणून घेतलं. आता प्रश्न एक उरतो की आषाढी एकादशीला इतकं मोठं महत्त्व का बरं मिळालं? तर याचं उत्तर आपल्याला भविष्योत्तर पुराणामध्ये सांगितलेल्या एका सुंदर कथेमध्ये मिळतं. असं सांगितलं जातं की प्राचीन काळी मानधाता नावाचा एक अतिशय न्यायप्रिय आणि धर्मपरायण राजा होता. त्याच्या राज्यात सर्व काही सुरळीत होतं, प्रजा सुखी होती, भरघोस पिकं निघायची, नद्या चांगल्या पद्धतीने वाहायच्या, म्हणजे दुथडी भरून वाहायच्या, काही कमी नव्हतं. राज्यात अतिशय आनंद होता. पण अचानक काय झालं, एक वर्षी पाऊसच पडला नाही, दुसरं वर्षही तसंच गेलं, तरी आकाश कोरडंच राहिलं. आणि म्हणजे 1-2 वर्ष सतत अशाच प्रकारे घडलं की जे सगळं काही व्यवस्थित होतं, मंगलमय होतं, पण 1-2 वर्ष अतिशय दुष्काळाची गेली. शेतं ओस पडली, त्याच्यामध्ये जनावरं उपाशी राहू लागली, लोकांना पिण्याचं पाणी सुद्धा मिळेनासं झालं, जमिनी भेगाळू लागल्या. तर एक दिवस दुःखी झालेली सर्व प्रजा राजाकडे आली आणि म्हणाली, महाराज आम्हाला वाचवा. राजा मानधाता खूप दुःखी झाला. तो म्हणाला, मी धर्माने राज्य केलं, कधीच कुणावर अन्याय केला नाही किंवा कुणावर अन्याय होऊ सुद्धा दिला नाही, मग हे संकट का म्हणून आलं?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी राजा थेट जंगलात गेला. तिथे त्याची भेट महर्षी अंगिरा यांच्याशी झाली. राजाने नम्रपणे त्यांना घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. महर्षी अंगिरा म्हणाले, राजन, आषाढी शुक्ल एकादशीला भगवान विष्णूंचं व्रत, उपवास आणि नामस्मरण संपूर्ण राज्याने श्रद्धेने केलं तर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्या सर्वांवर नक्की होईल. राजा परत आपल्या राज्यात आला. त्याने सर्व प्रजेला एकत्र केलं आणि आषाढी एकादशीच्या दिवशी राजा आणि प्रजा या सर्वांनी मिळून भगवान विष्णूंची पूजा केली, उपवास केला, त्यांचं मनोभावे नामस्मरण केलं आणि मनापासून प्रार्थना केली की आमच्या राज्यात पुन्हा पूर्वीसारखं सगळं काही सुखरूप होऊ दे. तर लोकपरंपरेनुसार आणि पुराणात वर्णिलेल्या या कथेनुसार भगवान श्रीहरी श्री विष्णू त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले. काही दिवसातच काळे ढग पुन्हा दाटून आले. मुसळधार पाऊस सुरू झाला. दुष्काळ संपला. राज्यात पुन्हा आनंद परतला. तेव्हापासून आषाढ शुक्ल एकादशीचं व्रत अत्यंत पुण्यदायी मानलं जाऊ लागलं अशी श्रद्धा सांगितली जाते. ही कथा आपल्याला एक खूप सुंदर असा संदेश देते. उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे, तर अहंकाराचा त्याग, वाईट विचारांचा त्याग आणि भगवंतावरील संपूर्ण विश्वास. आता आपण जाणून घेऊया आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, कोणते नियम पाळावे किंवा एकादशीचं जे पारण आहे ते कशा पद्धतीने करावं. बघा, काय खाल्लं तर उपवास मोडतो हा प्रश्न बरेच जण विचारतात. दूध चालतं का, फळं खाऊ शकतो का, पारण कधी करायचं. तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, उपवास म्हणजे फक्त न खाणं नाही, तर उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं, म्हणजे भगवंताच्या अधिक जवळ जाण्याचा काळ यालाच काय म्हणतात, उपवास. म्हणूनच जर दिवसभर उपाशी राहून राग, भांडण, मत्सर आणि कटुवाणी आपण सोडली नाही तर उपवासाचा खरा हेतू, अर्थ कधीच पूर्ण होत नाही. शास्त्रांमध्ये प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असल्याचं मान्य केलेलं आहे. म्हणूनच उपवासाचे प्रकारही वेगवेगळे आपल्याला आढळतात. काही भक्त अगदी निर्जला राहून उपवास करतात, काही भक्त पाणी घेऊन उपवास करतात, बाकी काहीच खात नाही. तर अनेक जण दूध, फळं, साबुदाण्याचे पदार्थ, उपवासाचे सात्विक पदार्थ खाऊन सुद्धा भक्तिभावाने व्रत पाळतात. तुमच्यापैकी बरेच जण हा प्रश्न विचारतात की असं म्हटलं जातं की एकादशीला तांदूळ खाऊ नयेत, मग वरीचे तांदूळ अर्थात भगर आपण या एकादशीच्या उपवासाला खाऊ शकतो का? बघा, वरीचे तांदूळ, वरई आणि भगर हे एक आहे, पण आपले जे तांदूळ जे आपण डाळ भाताबरोबर भात खातो, तर तो भात आणि वरई याच्यामध्ये खूप फरक आहे. तांदूळ वेगळे असतात, वरई पूर्णपणे आपण बघतो दिसायला वेगळे असते. तर त्या भाताचा आणि वरईच्या भाताचा किंवा वरई, भगर आणि तांदूळ यांचा एकमेकांशी संबंध नाही. तुम्ही एकादशीला वरईचे पदार्थ अवश्य खाऊ शकतात. फक्त आपल्या घरी जर कुणाला उपवास नसेल एकादशीचा, तर त्यांच्यासाठी आपण भात, तांदळाची खीर किंवा तांदळाची भाकर, पराठा जे काही आपण तांदळाचं बनवतो ना, धिरडे म्हणा, घावन म्हणा, तर ते आपण या दिवशी बनवायचं नाही, म्हणजे आपल्याकडून तांदळाचं सेवन होणार नाही. तर याच्याबद्दल काय धार्मिक कथा आहे किंवा काय मान्यता आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या शीतलवाणी या चॅनेलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची किंवा पंढरीच्या पांडुरंगांची आपण पूजा करू शकतो. आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यांची देखील आपण पूजा करू शकतो. ते सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचं एक बालरूप आहे, तर त्यांची पूजा केली तरीही चालेल. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याकडे असेल, सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल, प्रभू रामचंद्रांचा फोटो असेल, तर त्यांचीही पूजा तुम्ही करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याचबरोबर हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेचं वाचन करावं. तुळशीची सुद्धा पूजा करावी. तुळशीला या दिवशी पाणी अर्पण करू नये, फक्त तिच्या मुळाशी आपण चमचाभर दूध अर्पण करू शकतो. शक्य असेल तर या दिवशी गरजूंना अन्नदान किंवा इतर मदत करावी. खरं तर ज्या वस्तूंची त्यांना गरज आहे अशा वस्तूंचं आपण दान केलं तर अतिउत्तम. अनेक परंपरांमध्ये या दिवशी तांदूळ, गहू, डाळी आणि इतर धान्य टाळून उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. मात्र याबाबतच्या प्रथा प्रदेश, कुटुंब आणि संप्रदायानुसार बदलू शकतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न, उपवास कधी सोडावा? आणि ज्यांना काही गोळ्या औषधं चालू असतील मग उपवासाच्या दिवशी ती घ्यावीत की घेऊ नये? तर बघा,
आपण जे म्हणतो ना, आपलं शरीर व्यवस्थित असेल तर एक प्रकारे आपण आपल्याकडे मिळवलेली एक मोठी संपत्तीच आहे असं म्हणू शकतो. जसं की हिंदीमध्ये म्हटलं जातं, सर सलामत तो पगडी 50, बरोबर. तर आपण व्यवस्थित आहे तरच आपण हे उपवास, व्रतवैकल्य वगैरे, देवाची पूजा वगैरे करू शकू, नाही का. तर त्याच्यामुळे जरी तुमचा उपवास असेल तरी पण तुम्ही तुमची गोळ्या औषधं जी आहेत ती वेळेवर घ्या, ती घेणं काही चुकवू नका. आणि त्याच्यानंतर बघा, तुमच्या तब्येतीला सहन होणार असेल, तुमच्या आरोग्याला ते सहन होणारं असेल उपवास करणं, उपवासाचे पदार्थ खाणं, तरच उपवास करा. नाहीतर तुम्ही फक्त म्हणजे उपवास नाही केला आणि मनापासून जर घरामध्ये शांतता किंवा जे काही वातावरण अवश्य असतं ना, किंवा आपण जे म्हणतो ना सात्विकता असेल, किंवा घरामध्ये सकारात्मकता असेल आणि अगदी सर्वजण एकमेकांशी प्रेमाने राहत आहे आणि आपण मनापासून देवाची पूजा केली किंवा पूजा नाही केली आणि देवाचं नामस्मरण जरी केलं ना, तरी तुम्ही संपूर्ण एकादशीचं व्रत केलं आणि अगदी तुमचं व्रत भरून पावल्यासारखं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट पहिल्यांदा पाळा, नंतर आरोग्याचा विचार करून उपवास करणं शक्य होत असेल तर करा, बाकी तुमची इच्छा. ज्या गरोदर महिला असतील त्यांच्यासाठी मी हेच सांगेल की यंदाच्या वर्षी तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल. तुमच्या पोटामध्ये एक जीव वाढतोय तर मग तुम्ही सात्विक अन्न खाऊन उपवास म्हणजे उपवास म्हणू शकतो की त्याला एक आपलं एकादशीचं व्रत करू शकता तुम्ही. बाकी हरिपाठ तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता, शक्य झाले तर वाचू पण शकता. आणि हाच प्रयत्न करावा की आपण आपल्या मुखातून देवाचं ते नाव घ्यावं. आणि बाकी मग ज्या वेळेस आपल्याला वेळ नसतो किंवा काहीतरी आपण खूप कामामध्ये असतो आणि आपल्याला देवाचं काहीतरी ऐकायचं आहे, मग आपण त्यावेळेस मोबाईल किंवा टी व्हीवर ते ऐकलं तरी पण चालतं. पण शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढं आपण मुखाने देवाचं नाव घ्यायचा किंवा ते वाचण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा, उपवास केल्यामुळे काय होतं माहिती का, उपवासाचे पदार्थही चांगले असतात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा तेलकट वगैरे पदार्थ जास्त खाल्ले जातात उपवासाच्या निमित्ताने. काहींना साबुदाणा सहन होत नाही, तर मग त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट जेवण करू शकता. आणि बाकी जे मी तुम्हाला सांगितलं की देवाचं म्हणून आपल्याला जे काही वाचायचं असतं, गीता म्हणा, त्याचबरोबर हरिपाठ म्हणा, पसायदान, बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला या दिवशी वाचता येतील. बघा, द्वादशीला आपल्याला या व्रताचं पारण करायचं असतं. कधी कधी पंचांगामध्ये किंवा आपल्या दिनदर्शिकेमध्ये वेळ दिलेली असते, त्या वेळेनुसार तुम्ही पारण करू शकता. किंवा तुम्हाला एक सामान्य गणित जे असतं उपवासाचं ते सांगू का, तर आपण अगदी वेळेनुसार पाळायला गेलो ना तर आपल्याकडून बऱ्याच वेळा होत नाही किंवा तसा मुहूर्त आपण नाही पाळू शकत. तर मग काय करायचं, कुठलंही व्रत जे असेल ना तर सकाळी सूर्योदयापासून त्या व्रताला सुरुवात करायची. आणि त्या व्रताचा नियम असेल ना की त्याच दिवशी सूर्यास्तानंतर ते व्रत सोडायचं, म्हणजे व्रताचं पारण करायचं, उपवास सोडायचा. तर त्या दिवशी मग संध्याकाळी तुम्ही जेव्हा जेवण करता तेव्हा तो उपवास सोडू शकता. पण एकादशीचं व्रत जे आहे ते एकादशीला आपण सकाळी सूर्योदयापासून सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतर आपल्याला तो उपवास सोडायचा असतो. त्याच्यामुळे मग आता आषाढी एकादशी जेव्हा आहे ना तर त्या दिवशी सकाळी सूर्य उगवला की तुमच्या व्रताची उपवासाची सुरुवात होईल. त्याच्यानंतर संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र तुमचा उपवासाचाच असेल, व्रताचाच असेल. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की त्याच्यानंतर तुम्ही सकाळचं जेवण जेव्हा करतात तेव्हा तुमचा उपवास सोडू शकता. आणि चुकून माकून जर तुमच्याकडून एकादशीचा उपवास मोडला तर तुम्हाला त्याच्यावर पर्याय सांगते की समजा आता एकादशी आहे, तुम्ही उपवासाला सुरुवात केली, उपवासाचं काहीतरी खाल्लं किंवा उपवासाचं काही खाण्याच्या आतच किंवा कधी पण म्हणजे संपूर्ण एकादशीच्या दिवसभरामध्ये किंवा रात्री तुमच्याकडून आहे ना काहीतरी दुसरंच खाल्लं गेलं आणि तुम्हाला असं वाटलं की आता उपवासाचं हे नव्हतं आणि आपल्याकडून खाल्लं गेलं, उपवास मोडला, तर काय करायचं, तर तो दिवस तसाच जाऊ द्यायचा. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला पुन्हा सकाळी सूर्योदयापासून एकादशीचं व्रत आहे म्हणून उपवास धरायचा. मग द्वादशीचा संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र तुमचा उपवासाचंच होईल. आणि मग तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशी तिथीला सकाळी तुम्ही उपवास सोडायचा. तर याला म्हणतात एकादशीचं प्रायश्चित्त. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा नियम सांगितला होता, पण आता आपलं नवीन चॅनल आहे आणि सगळेच जण प्रत्येकच व्हिडिओ बघत आहेत असं नाही, दररोज नवनवीन लोक आपले व्हिडिओ बघताय. तर त्याच्यासाठी या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हा नियम मी सांगितलेला आहे. बघा, तर अशा पद्धतीने तुमचं एकादशीचं व्रत होईल. आता मी तुम्हाला युगे 28 विटेवरी उभा या शब्दाचा अर्थ सांगते. तर विटेवरी उभा म्हणजे विटेवर उभा असलेला देव, एवढं तर तुम्हाला समजलं. प्रश्न आहे युगे 28 म्हणजे काय,
तर बघा, 28 युग म्हणजे नेमकी कोणती? तर काही जणांना वाटतं याचा अर्थ 28 वर्षे किंवा 28 पिढ्या असा काहीतरी असेल, पण तसं नाही. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार काळाची 4 युग मानली जातात. पहिलं सत्ययुग, त्याच्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. ही 4 युग मिळून एक महायुग तयार होतं. तर अशी 27 महायुगे पूर्ण झाल्यानंतर आपण सध्या 28व्या महायुगातील कलियुगात आहोत, अशी पुराणातील कालगणना सांगते. तर युगे 28 म्हणजे भगवान विठ्ठल 28व्या महायुगापासून भक्तांसाठी विटेवर उभे आहेत, अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा व्यक्त केली जाते. म्हणून याकडे फक्त गणित म्हणून पाहू नका. या ओळीचा खरा भाव असा आहे, काळ कितीही बदलला, युग कितीही बदलली, राजे बदलले, महाराजे बदलले, साम्राज्य आली आणि गेली, पण भगवंताची भक्तांवरील कृपा मात्र कधीच बदलली नाही. भगवंत आजही भक्तांची वाट पाहत विटेवर तशाच पद्धतीने उभा आहे पंढरपूरला, पंढरी या नगरीमध्ये. विठ्ठल हा प्रत्येक युगात आपल्या भक्तांसाठी तितक्याच प्रेमाने उभा आहे आणि उभा राहील. तर संत तुकाराम महाराज आणि इतर संतांनी या ओळीद्वारे हेच आपल्याला सांगितलं, विठ्ठल हा प्रत्येक युगात आपल्या भक्तांसाठी तितक्याच प्रेमाने उभा आहे. म्हणूनच युगे 28 विटेवरी उभा ही केवळ कालगणना नाही, तर अखंड, शाश्वत आणि अविरत भक्तीचं एक प्रतीक आहे. तर मंडळी, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला विठ्ठलाच्या आरतीचं एक कडवं म्हणून दाखवते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीवलगा, जय देव जय देव. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. यातून तुम्हाला आषाढी एकादशीची संपूर्ण कथा आणि महात्म्य ऐकायला मिळालं. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल, कथा आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजेच शेअर करा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ असतील किंवा वेगवेगळ्या पुराण कथा असतील तर त्या ऐकण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ इथे देऊन हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.